होताना आपण पाहतोय आणि साथीला नागेश एकदा जोरदार टाळ्या असाव्यात या खेळाडूंसाठी. केतन मात्रे आज पाहिलं तर या खेळाडूची बरीचशी चर्चा संपूर्ण मैदानामध्ये ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट जेव्हा जेव्हा हे खेळाडू खेळतात तेव्हा केतन मात्रे नावाची नक्की चर्चा होत असते. चला प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. लवकरात लवकर प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. हॅलो, मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की चालू सामना 4 षटकाचा राहणार आहे, याची दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. चला ही मॅच पाहतो आपण. 4 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जर असेल ती टीम जिग्या 11 खोपोली जी बॅटिंग साठी गेली आहे, शुभमजी शिर्के आणि त्याचबरोबर विक्रांत गायकवाडांचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्पोर्टिंग सेन्सेशन 70 संघ, हा तारिकभाई सय्यद यांचा संघ आपण पाहतोय जो बॉलिंग करणार आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. केतन मात्रे या टेनिस विश्वामधला बायकर मॅन आणि आपण पाहिलं तर त्याच्या नावावर तब्बल 6 4 व्हीलर जे मालिकेवीराचे आहेत. आणि साथीला जर पाहिलं तर एक गुणवान खेळाडू नागेश आहेत. हॅलो, बघा जर लगातार 3 षटकार लगावले कुठल्याही खेळाडूने तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आमचे जिग्या 11 संघासाठी फक्त समीर दवडी साहेबांकडनं 2000चा. तसेच विकासजी जोशी साहेब आणि रहीम खान यांच्याकडनं सुद्धा ते 2000 रुपये मिळून सर्वांकडनं. चार ओव्हरची मॅच असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो टीम बॉलिंग करणार आहे. बरेचसे खेळाडू आपण पहिला भिवंडी परिसरातून आहेत. त्यासोबत पाहिलं तर मुंबईमधील शिवडीचे प्रथमेश पवार नाना हे सुद्धा आपण या टीम मध्ये पाहतो. त्याचबरोबर पाहिलं तर वडवली संघाचे ऋतिक पाटील सुद्धा या टीम मध्ये आहेत. ओमी केणे आहेत. जिग्या गायकवाड यांच्याकडून पाहिलं त्यांच्या टीम साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं नक्कीच पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतो आपण. कृष्णा असतील गोलंदाजी मार्कवर. एक चांगले असे डावखुरे गोलंदाज या मैदानामध्ये. त्यांना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर पाहिलं तर या संपूर्ण भारतामधील ऑल इंडिया ओपन संघामधील खेळणारा हा खेळाडू केतन मात्रे खूप चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या नावावर बऱ्याचशा बाईक्स आहेत. त्यासोबत 6 4 व्हीलर सुद्धा आहेत. सध्या कंडिशन मध्ये पाहिलं तर सर्वोत्कृष्ट. पहिल्या चेंडूवर जर अवकाश घेतला तर स्पोर्ट्स सायकल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फसवला कव्हरच्या दिशेने. विकेट जातीये. गोल्डन डकचा शिकार कृष्णाने मिळवलाय. मोठा फलंदाजाची विकेट. केतन मात्रे गोल्डन डकचा शिकार. डीजे थँक्यू डीजे. केतन मात्रे खूप अपेक्षा होती प्रत्येक प्रेक्षकाला केतन मात्रे, परंतु थोडं निराश झाले आणि खूप चांगली गोलंदाजी करताना आपण कृष्णा यांना पाहतोय. पहिल्या बॉलवर एक मोठा फलंदाज माघारी पाठवलाय. केतन मात्रे बॅक टू द डग आउट. केतन मात्रे बाद झाले, परंतु मागच्या मॅचचा हिरो आकाश जहागीर हे सुद्धा पाहिलं मुंबईमधील एक खूप मोठं नाव टेनिस विश्वामधील. ते आता मैदानामध्ये रवाना होत आहेत. पहिली विकेट पहिल्या बॉलवर इथे गेली जरूर, परंतु अजूनही मैदानामध्ये स्टारकास्ट येणं बाकी आहे. या टीम मध्ये रणजित फराटे सारखा एक खूप धाकड खेळाडू अजून मैदानामध्ये येणार बाकी आहे. त्या खेळाडूवर बऱ्याचशा प्रेक्षकांच्या नजर लागल्या असतील. रणजित फराटे सध्या पाहिलं तर एक रायझिंग स्टार म्हणून त्यांना आपण पाहतोय. आता मैदानामध्ये रवाना झालेत फलंदाज आकाश जहांगीर. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा जमवल्या जातील याचं टार्गेट नक्की पहिल्या इनिंग मध्ये सेट केलं जाईल. प्रेक्षक अजूनही पाहिलं तर मैदानाच्या 4 बाजूला बसले त्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आपण करूया स्वागत, कारण की टुर्नामेंट आपण रंगताना पाहतोय. माजी नगराध्यक्ष चषक सचिनजी मसुरकर पाहिलं तर यांनी टुर्नामेंट आयोजित केली आहे. मसुरकर साहेबांची टुर्नामेंट पाहिलं तर मागचे 15 वर्ष ही सातत्याने आणि तेवढ्या चांगल्या स्फूर्तीने टुर्नामेंट रंगते आणि आज 15व्या वर्षामध्ये टुर्नामेंट आपण पाहतोय. कृष्णा गोलंदाजी मार्कवर पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. त्यानंतरच्या बॉलवर आपण पाहतोय आकाश जहांगीर जो वनडाऊनला फलंदाज आले आहेत. चांगला फटका केसला, गॅप सिलेक्शन केले.
बॉलला पकडलंय, दरम्यानच्या वेळेला सिंगल कंप्लीट केली आहे आणि तेवढंच चांगला थ्रो सुद्धा झालाय. धावाचा श्रीगणेशा झालाय, पहिल्या धावाचा इथे नक्कीच ओपनिंग झाली आहे. ओपनिंग करताना आपण पाहतो ते म्हणजे जिगे 11 संघाला प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक विक्रांत गायकवाड यांनी इथे आपल्या टीमसाठी लावलंय. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, परंतु त्या षटकाराच्या मदतीने धावांचं वाढ सुद्धा होऊ शकते. खूप चांगली टुर्नामेंट आपण रंगताना पाहतो. या संपूर्ण आयोजन कमिटीचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 15वं वर्ष आणि 15वं वर्ष सुद्धा आज पाहिलं तर सक्सेसफुल होताना पाहतोय. यानंतर बॉल कट केलाय, पाहिलं तर शॉर्ट वाईन लेगच्या ठिकाणी बॉल गेलाय. सिंगल रूपामध्ये धावसंख्या मिळवतो ते म्हणजे फलंदाज नागेश. 2 धावसंख्या झाली आहे. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक घेऊन येतात ते गोलंदाज कृष्णा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तेवढीच चांगली कामगिरी केली, तेवढीच चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा. पहिल्या बॉलवर पहिली विकेट आली आणि केतन म्हात्रे यांना स्वस्तात माघारी पाठवलंय. टेनिस विश्वामधलं खूप मोठं नाव जरी असलं तरी कृष्णा एक चांगले गोलंदाज, गुणवान गोलंदाज. केतन म्हात्रे यांना शून्यावर वाद केला. आता पाहिलं तर आकाश जहांगीर स्ट्राईक साठी असतील. फुलटॉस बॉल आणि क्षेत्ररक्षक आहेत तैनात, त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. या ओव्हर मधला दुसरा विकेट. बॅक टू दी डग आउट. आता इन्यात 4 नंबरला खेळाडू बॅट्समन कोण आहे? सुनील चावरी. रोहित नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. विनंती असेल 12th मान आपण मैदानाच्या रोहित आलेत फलंदाज मैदानासाठी. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये अद्याप पाहिलं तर धाव संख्या 2च झाली आहे. 4 षटकांची मॅच, 4 षटकांच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर खूप सुरेख आता पाहिलं तर गोलंदाजी करताना गोलंदाजी टीम स्पोर्टिंग संचलन 70 संघ तारिकबाई सय्यद आणि यांनी तयार केलेला संघ. बरेचशा नवीन खेळाडूंना तारिकबाई सय्यद यांनी इथे संधी दिली आहे. त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की मला चांगले चांगले खेळाडू तयार करायचे आणि शिस्तप्रिय खेळाडू त्यांना तयार करायचे. तेच तसेच खेळाडू त्यांनी तयार केलेत. शिस्त आणि त्याचबरोबर क्रिकेटसाठी असलेलं प्रेम इथं मैदानामध्ये दाखवून देताना कृष्णा गोलंदाजी मार्कवर. त्याचा बॉल पाहिला तर इज लागली आणि या बॉलवर पाहिला तर एक जोरदार धाव कंप्लीट केली आहे. पंचाचा इशारा बाईचा येतोय. धावसंख्या 3 पर्यंत जाऊन पोहोचतीये. पहिलं षटक P1चं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटलं होतं की मोठी फटकेबाजी जरूर होईल, परंतु थोडंसं थांबवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर मारा करतात आणि त्याचबरोबर फिल्डरची तेवढी चांगली साथ. नागेश आता स्ट्राईक एंडला आलेत. समोर पाहिलं तर गोलंदाज कृष्णा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते यांना सुद्धा आपण पाहिलं. त्यासोबत पाहिलं आपण केतन म्हात्रे यांना पाहतोय. ओमकार देसाई यांना सुद्धा आपण मैदानामध्ये पाहिलं. बबलू पाटील यांना आपण पाहिलं. चांगला फटका खेचला. गॅप सिलेक्शन आहे. दूरवरून क्षेत्ररक्षकाला डीप मधून पकडल्या बॉल. फेकी सुद्धा तेवढी चांगले. कलेक्शन नाना तर तेवढं चांगलं झालंय आणि या बॉलवर सिंगल रूपामध्ये समाधानी व्हावं लागेल ते म्हणजे नागेश यांना. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्येचा विचार करतात तब्बल 2 बाद 4 धावसंख्या. डीजे आपण आभार व्यक्त केले पाहिजे सर्व प्रेक्षकांनी की या आयोजन कमिटीने आपल्याला ऑल इंडिया खेळणारे सर्व खेळाडू या मैदानामध्ये दाखवले. सर्व खेळाडूंचा खेळ कसा होतो तो खोपोलीच्या या भव्य दिव्य मैदानामध्ये दाखवला. म्हणजे बऱ्याच वेळानंतर पाहिलं तर या खोपोली क्रिकेटमध्ये एवढे मोठमोठे खेळाडू जे ऑल इंडिया ओपन खेळतात ते इथं मैदानामध्ये आपल्याला दिसले.
प्रेक्षकांनी म्हणजे पाहिलं तर आयोजकांचे आभार व्यक्त करायला पाहिजेत. विशाल रॉय एक गोलंदाजी मार्कवर. विशाल रॉय गोलंदाजी मार्कवर असतील. समोर जर पाहिलं तर नागेश मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. एक रिव्हर्स स्वीपचा फटका तो अजूनही प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच घर करून राहिलाय. ते समोर असतील, कशा प्रकारे बॅटिंग होणार हे पाहणं गरजेचं ठरेल. विशाल रॉय पहिलाच बॉल फटका स्ट्रेट डाऊन फटका घेतलाय. बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. फील्डर तैनात जरूर आहेत परंतु सिंगल रूपामध्ये धावसंख्या कंप्लीट केली जाते म्हणजे नागेश यांच्या माध्यमातून. नागेश आणि साथीला जर आपण पाहिले फलंदाज रोहित यांना आता चांगली भागीदारी उभी करावी लागेल कारण सलामीला आलेले फलंदाज केतन मात्र सुसत बाद झाले. त्यानंतर वन डाऊन आलेले आकाश जहांगीर हे सुद्धा पाहिले तर स्वस्तात बाद झाले. आता थोडी धावसंख्या इथे पार्टनरशिप मध्ये बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे नागेश आणि साथीला रोहित. विशाल रॉय खूप चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली. या मॅच मध्ये सुद्धा तशीच गोलंदाजी करतात. कृष्णा यांनी चांगली गोलंदाजी केली. आता विशाल यांच्यावर पाहिलं संपूर्ण खांद्यावर अपेक्षा असतील त्या म्हणजे नाना पवार यांच्या. त्यानंतर बॉल समोरून बॉल नक्कीच काढलाय. कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल टाकतात गोलंदाज. क्रिकेटचं पाहिलं तर एक चांगलं असं काम करतात, चांगली गोलंदाजी करतात. बॉल जसा खेळपट्टीवर पडला आणि तसा नाना यांच्या हातात जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता कोणत्याही रूपात धावणी आहे धावसंख्या तिथेच स्थिर होती म्हणजे 5 पर्यंत. विशाल रॉय चांगली अशी गोलंदाजी करतायत. खूप वेग आहे. फटका नक्कीच खेचलाय परंतु बॅक टू द बॉल जातो फटका. कोणत्याही रूपामध्ये धावसंख्या नाहीये. येणारा प्रत्येक बॉल पाहिला तर बॅटिंग करणारा जिगा 11 संघासाठी तेवढाच महत्वाचा ठरेल. सलामीचे झालेले फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. अजून पाहिलं तर नागेश मैदानामध्ये आहेत. रणजित फराटे कुठे राहिलेत हे सुद्धा पाहिले. खूप मोठं नाव आहे रणजित फराटे. नुकताच झाल्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा पाहिले त्यांनी एक दिमागदार बॅटिंग केली आहे. खूप चांगला बॉल परंतु पंचाचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. लगेच पाहिलं तर नाना यांनी रेफर केला थर्ड अंपायर साठी. बॉल समोरून काढला होता. वाईड आला. वाईड काढल्यानंतर पंचांकडे नक्कीच येते. रिव्ह्यू साठी मागणी केली ती म्हणजे फिल्डिंग टीम कडून. विशाल रॉय चांगली गोलंदाजी करतायत. त्यांची पाहिलं तर उंची तेवढी चांगली आहे. उंची बरोबर त्याचबरोबर खेळपट्टीचा चांगला असा वापर करतात आणि त्याचबरोबर बाउन्सिंग बॉल. अंपायर इथे नक्कीच वाईड बॉल दिलाय. नानांनी लगेच रेफर केलाय. वॉर रूम मध्ये आपले पाहिलं तर टीम. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सुद्धा रिटेन असेल. बॉल पाहिला तर लिगल बॉल होता. स्क्रीनवर सुद्धा बॉल दाखवला जातोय. धावसंख्या स्थिर होती ती म्हणजे 5 धावसंख्येवर. पहिले षटक चांगलं गेलं. त्यानंतर विशाल रॉय दूर भरून पाहिलं तर खोपोली नगरीमध्ये आले. तेवढी चांगली गोलंदाजी करतात. इथे चांगला फटका जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक आले. धावतात बॉल खाली आणि पकडलाय जाईल आणि इथे या इनिंग मध्ये संपलाय खेळ तो म्हणजे फलंदाज रोहित. बॅक टू दी डॅग आउट. रोहित सुद्धा पाहिलं तर स्वस्तात बाद झाले. विशाल रॉय यांना मिळाली विकेट. विशाल रॉय यांनी या ओव्हर मध्ये घेतलेली ही विकेट पहिली. कृष्णा यांनी 2 विकेट मिळवल्या. विशाल रॉय यांनी 1 विकेट मिळवली. आता कोणता फलंदाज मैदानामध्ये जाणार तो धावांचा वर्षाव करेल असा. आकाश चिंदारिया मुंबईच्या एंड ऑफ फील्डचे खेळाडू ज्यांना आपण पाहिलं तर मुंबईचा सध्याचा सिक्सर किंग म्हणून ओळख आहे आणि या ज्या खोपोली नगरीमध्ये या माजी नगराध्यक्ष चषकामध्ये त्यांचा खेळ कशा प्रकारे होणार कारण की गरज आहे टीमला. कॅप्टन इनिंग साकारावी लागेल.
आपण पाहतो जिगे 11 खोपोली या संघाकडून खेळतो शुभमजी शिर्के आणि त्यासोबत विक्रांतजी गायकवाड यांचा संघ. त्याच्या संघाकडून खेळताना चांगली बॅटिंग करावी लागेल. कॅप्टन इनिंग साकार करावीच लागेल कारण की आत्ता नाही तर पुढचा 1 वर्ष वाट पाहावी लागेल. आकाश चिंदारिया मोठमोठे फटके मारण्यासाठी ज्यांची ओळख आहे या मैदानामध्ये तशा प्रकारे फटकेबाजी त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केली होती. परंतु इथे त्यांना समोर आव्हान असेल ते म्हणजे विशाल रॉय यांचं. प्रथमेश राणा आपण पाहतो एसटीएनच्या मागे एक अनुभवी खेळाडू. त्यासोबत पाहिलं तर पहिल्या ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे विजेते कर्णधार. जरूर चांगला बॉल नक्कीच टाकला. खेळपट्टीवर बॉल पडल्यानंतर नाणा यांच्या हातामध्ये आणि हा सुद्धा बॉल जातोय डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. तब्बल पाहिलं तर 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस या ओव्हर मध्ये खर्च केलेली धाव 1 अशा टोटल धावा होतात ते म्हणजे 12 बॉल संपल्यानंतर 5 धावा. डीजे जिगे 11 खोपोली या संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. सिक्सर किंग हे सुद्धा आहेत. हे सुद्धा पाहिलं तर मुंबईचं क्रिकेट अक्षरशः दणाणून सोडलंय. सुप्रीमो मध्ये यांची बॅटिंग पाहिली. अतिशय गुणवान खेळाडू आपण पाहतोय ते म्हणजे बॅटिंग करण्यासाठी गेले रोहित नार्वेकर उर्फ चतुर. निश्चितच मैदानावरती आता धावा थांबवण्याचं काम गोलंदाज करतात. पण अशा वेळी आता फलंदाजांना भौगोलिक परिस्थितीचा विचार करताना या येणाऱ्या ज्या काही चेंडूवरती तिथे मात्र मेरिटनुसार फटकेबाजी करणं गरजेचं आहे. इथून जर स्कोर कार्ड वरती सन्मानपूर्वक स्कोर धावा जर नोंद झाल्यात तर नक्की नेक्स्ट इनिंग मध्ये एक तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते. नक्कीच तुषार सर आपण जरा प्रामुख्याने विचार केला तर जो आपण खोपोलीमध्ये आणि संपूर्ण खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये आपण मास्टरमाइंड संजय सोलंकी जसं म्हणतो तसं मुंबई क्रिकेटमधला मास्टरमाइंड प्रथमेश पवार नाणा जी एसटीएनच्या मागे आहेत आणि संपूर्ण सूत्र हलवतात ते म्हणजे आपल्या स्पोर्टिंग सेन्सेशन 70-70 या संघासाठी. तारिक भाईंनी त्यांच्यावर विश्वास टाकला. बरेचसे नवीन गुणवान खेळाडू घेतले परंतु नाणा यांची उभारणी लागली कारण एक चांगला अनुभवी खेळाडू चांगला कॅप्टन म्हणून त्यांना नाणा पाहिजे होते. चतुर आलेत. पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका जरूर खेचला. पवन केणे यांच्या हातामध्ये बॉल गेला. फेकी सुद्धा तेवढीच झाली आहे आणि सिंगल रनमध्ये धावा संख्या आता 1 ने वाढते ती म्हणजे 6 पर्यंत पोहोचते. पवन केणे यांचा सुद्धा पाहिला फॅन फॉलोविंग बराचसा आहे. जसे पवन केणे या मैदानामध्ये एंट्री करत होते अक्षरशः प्रेक्षकांनी त्यांच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा भाव काही प्रेक्षकांना आवडला नाही. आणि खोपोली नगरी नेहमी पाहिलं तर खेळाडूंच्या खेळावर दाद देते. प्रत्येक खेळाडूवर प्रेम करणारी खोपोलीची नगरी दिसते. 3 षटकारांसाठी जिगे यांच्याकडून 2000 पारितोषिक. पहिलाच बॉल आणि चांगला फटका खेचला खेळाडूच्या डोक्यावरून. बऱ्याच वेळानंतर येतोय हा चौकार. निश्चित बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार संजीवनी विभूतीचं काम आता जिगे 11 या संघासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण या चौकारानं आधार आलाय. इथून कदाचित आता मोठे फटके घेण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 10.
10 धावसंख्या झाली आणि आकाश चिंदारे या टीमचे कॅप्टन आपल्या टीमला पहिला बूस्ट अप देण्याचं काम करतायत. यानंतरचा फटका मिस टाइम फटका होता. बॉल पाहिलं तर शॉट फाईन लेगला जातोय आणि सिंगलच्या रूपामध्ये इथे धावसंख्या येते. करण पाटील खूप चांगली इथे पाहिलं तर गोलंदाजी करतायत. मागच्या बॉलवर चौकारा, त्यानंतरच्या बॉलवर आता पाहिलं तर सिंगल रूपामध्ये धावसंख्या. आता स्ट्राईक एंडला रोहित नार्वेकर. बॅटचा फ्लो चांगला होता परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. नाण्याने बॉलला इथे अडवलंय आणि या बॉलवर सुद्धा पाहिलं तर डॉट बॉल टाकतात गोलंदाज. कारण पाटील या ओव्हरचा विचार करता आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट सुद्धा मिळवतात. आता रोहित नार्वेकर यांना संधी असेल. 11 धावसंख्या झालीये आणि इथून मोठी धावसंख्या जमवावी लागेल. मॅच मध्ये समोरच्या टीमला टप द्यायचं असेल तर धावसंख्या जमवावीच लागेल. चांगला फटका खेचलाय परंतु बॉल पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने जातोय. बॉल कव्हर केला जातोय. सिंगल रूपामध्ये धावसंख्या आणि षटक संपतंय. हे तिसरं षटक संपलं. तिसऱ्या षटकाच्या अंती 4च्या सरासरीने धावसंख्या 12. डीजे धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड वरती 12 धावांची नोंद झाली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. इथे तोडफोड मारधाड होणं गरजेचं आहे. किमान या षटकामध्ये 15 धावा जरी घेतल्या गेल्या तरी नेक्स्ट इनिंग मध्ये मजा येईल. नेक्स्ट इनिंग मध्ये एक फायटिंग टोटल करण्याची संधी जी काय 11 या संघाकडे असेल. पण इथे मात्र गोलंदाजी मार्गावरती आला एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूनं गतवर्षीचा हंगाम गाजवलं होतं, ज्याच्या षटकारानं मात्र प्रेक्षकांना आयवा कॅच पकडण्याची संधी निर्माण करताना 22,000 रुपयाचं पारितोषिक जिंकून दिलं होतं असा पवन केरे आता गोलंदाजी मार्गावरती आहे. नक्कीच पाहिलं तर षटकाराच्या हॅट्रिक साठी 3,000 5,000चं पारितोषिक. पहिलाच बॉल आणि फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि बॉलला एका हातामध्ये पकडतात. विकेट मिळवतात. पहिला विकेट या ओव्हर मध्ये जातोय. पवन कणे यांना भेटते विकेट. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. रोहित नार्वेकर आपल्या टीमसाठी जास्त काही करू शकले नाहीयेत. थँक्यू डीजे. आपल्या टीमसाठी जास्त काही करू शकले नाहीयेत. गोलंदाजी मार्गोडा पण पाहतोय. पवन केने या भिवंडी विभागामधील पाहिलं तर गोरसई गाव आणि गोरसई गावचं क्रिकेट या संपूर्ण पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात 1 नंबरचा संघ कोणता असेल तो गोरसई ब आणि गोरसई ब संघाचा हाच खेळाडू पाहिला तर पवन केने मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्या 3 गोलंदाजाची तेवढी 7 लाभली आणि त्याचबरोबर पवन केनेने सुद्धा पहिल्या बॉलवर मिळवली विकेट. फलंदाज बाद. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानावरती येणाऱ्या फलंदाजांना आता ओळखलं पाहिजे. इथून 3 मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. लेजंड खेळाडू आहे ज्याच्या नावावरती आपण बरेचसे रेकॉर्ड पाहिले. डाव्या हाताचा वेल एक्सपिरियन्स योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल. योगेश पवार नक्कीच आपण योगेश यांना पाहतोय. पेन विभागामधील खेळाडू आहेत आणि संपूर्ण टेनिस विश्व यांनी दणाणून सोडलं. मग कोण विसरेल 2020 ची जी पाहिलं तर 10PL दुबईमध्ये झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा रेकॉर्ड कोणी केला असेल तर योगेश पवार यांनी केला होता आणि त्यांच्याच रायगड संघाला विजय मिळवून देण्यामध्ये योगेश पवार यांचा मोलाचा वाटा होता. तेच योगेश पवार मैदानामध्ये आलेत आणि आता सुद्धा पाहिलं तर या जिगा 11 संघाला त्यांच्या षटकाराची गरज असेल. खोपोलीचं पाहिलं तर मैदान त्यांच्यासाठी काही नवं नाही आणि या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की धावसंख्या आता पाहिलं तर 12 पर्यंत थांबली आहे आणि इथून धावांचा एक्सलेट करणं खूप गरजेचं ठरेल. समोर पाहिलं तर पवन केणे पहिलाच बॉल चांगला फटका खेचला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. बॉलला पकडतात. पहिली कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. दुसरीचा प्रयत्न केला असता तर नक्कीच विकेट गमावी लागली असती. आता स्ट्राईक एंडला पाहिलं तर आकाश चिंदारी या टीमचे कॅप्टन. आता आपल्या टीमला धावसंख्येची गरज आहे आणि इथून जर 3 बॉल 3 षटकार मारले तर पाहिलं तर विक्रांत गायकवाड यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक.
दळवी साहेबांकडून सुद्धा पाहिलं तर 5000चं पारितोषिक, 3 बॉल 3 षटकार, 3000चं पारितोषिक, 3 बॉल 3 षटकार जर मारले तर आकाश चिंदरिया बॅटची एज लागली आणि बॉल पाहिला तर अडवला जातोय गली रिजन मध्ये, कोणती धाव नाहीये. तर प्रामुख्याने आपण विचार केला तर बॅटिंग करणारी टीम थोडीशी निराश असेल, कारण की सलामीचे आलेले केतन म्हात्रे, जसे केतन म्हात्रे टीम मध्ये आले असं वाटलं होतं बूस्टअप मिळालाय. प्रत्येक सिक्स साठी आकाश चिंदर्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दलवी साहेबांकडून. फटका चांगला खेचलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत, कव्हर पॉइंटला बॉलला अडवलंय, मिळवली विकेट. या पवन केडे यांच्या ओव्हर मधला मिळतोय दुसरा विकेट. चला डीजेला विनंती आहे, जर आपण आम्ही थोडा स्टॉप केल्यानंतर तुम्ही तुमच्या गाड्या वाजवा, कारण प्रेक्षक थोडेसे शांत झालेत, त्यांना जागा करण्याचं काम तुमचं आहे. सेव्हन्टी चे प्रोप्रायटर तारिकभाई सय्यद यांचा हा संघ जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये करतोय. पण GK11 संघाचे जे बॅटर आहेत ते मात्र सातत्यानं प्रयत्न करतात, पण त्यांना यश मिळत नाही. खेळपट्टी आता गोलंदाजाला साथ देते, पहाटेची वेळ आहे, दव पडलंय खेळपट्टीवरती आणि त्याचा पुरेपूर वापर करताना परफेक्ट लाईन वरती, परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण गोलंदाज पाहतोय. पण इथून देखील कमबॅक होऊ शकतं. क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. क्रिकेटचा प्रवास बरंच काही शिकून जातो, पण इथून फलंदाजानं आणखीन 2 षटकार जरी लगावले तरी मॅच मध्ये ट्विस्ट बनेल. 3000 रुपयाचं पारितोषिक असेल लागोपाठच्या 2 षटकारांना, आणि ते मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा फटका मात्र झटका देतोय 4 धावांचा. की तुषार जर पाहिलं तर आशिष मेहरोल पनवेल विभागामधून खेळणारे खेळाडू आपण आज जर पाहिलं तर GK11 संघाकडून खेळतात, आणि आल्या आल्या पाहिलं तर त्यांनी पवन केलेवर चढवलेला हल्ला आणि बॉल गेला सरळच्या दिशेने चौकाराच्या ठिकाणी. 4 धावा मिळाल्या. 4 धावांनी त्या धावसंख्येचा विचार करतात 17 धावसंख्या झाली आहे. शेवटच्या बॉलमध्ये 1 षटकाराची गरज. रिव्हर्सचा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु सिंगल मध्ये समाधानी होतील, आणि आता नाणा सुद्धा तेवढे खुश असतील, कारण की या सिंगलने त्यांचं काहीही ते पाहिलं तर फरक पडणार नाहीये. आणि आता जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अंती धावसंख्येचा विचार करतात तब्बल 18 धावसंख्या झाली आहे. 4 षटक संपले, 24 बॉलचा खेळ आणि फक्त 18 धावसंख्या खर्च केली, ती म्हणजे स्पोर्टिंग सेन्सेशन 70 तारिकभाई सय्यद यांचा संघ, जो पाहिला तर नुकताच तयार केला नवीन संघ, आणि तो संघ आज या मैदानामध्ये, या खोपोली नगरीमध्ये, या खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष चषकामध्ये खूप चांगला खेळ करताना आपण पाहतोय. 18 धावसंख्या झाली आहे. समोरच्या टीमला पाहिलं तर फक्त 19 धावसंख्येची गरज असेल, आणि या 19 धावा वाचवायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशी गोलंदाजी आपण पहिल्या स्पोर्टिंग सेन्सेशन 70 या संघाने केली, तशी गोलंदाजी आता GK11 खोपोली संघाला करावी लागेल. आता जिंकणारा संघ जो असेल तो पाहिलं तर वसीम भाई फॅन क्लब इंडिया या संघासोबत पाहिलं तर मॅच खेळेल. ती सुद्धा मॅच खूप चांगली रंगेल, आणि त्याचबरोबर फायनलला लवजी टीम पोहोचली आहे. लवजी के फौजी आज पाहिलं तर खूप चांगली सुरेख गोलंदाजी केली, आणि त्या गोलंदाजीच्या पाहिलं तर अक्षरशः जीवावर तो संघ पुढे पोहोचलाय. लवजी संघ बरेचसे नवीन खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. सौमित सारखा खेळाडू आहे, त्याचबरोबर पाहिलं तर भावेश सारखा खेळाडू, हिमांशू सारखा खेळाडू, नवनाथ मामुनकर, अल्पेश थरकुडे, बरेचसे चांगले खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. आणि फायनल मध्ये प्रवेश केला ग्रामीण विभागामधून, ते म्हणजे लवजी संघ. स्पोर्टिंग सेन्सेशन संघ आपण पाहतोय, आणि हा संघ आता चांगली गोलंदाजी करून आता बॅटिंग साठी पुन्हा एकदा तयार होणार आहे. फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. GK11 खोपोली संघ या संघाची आपण पाहिलं तर होणार शुभमजी शिर्के, त्याचबरोबर विक्रांत उर्फ जिगा गायकवाड. सलामीच्या 2 फलंदाज मैदानामध्ये
भिवंडीचे एक खेळाडू बिलाल शेख आणि साथीला पाहिलं तर नवी मुंबईचे हे अजून एक खेळाडू ओमी केने यांनी सुद्धा पाहिलं तर अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये पोहोचवली. त्यांनी बऱ्याच मोठमोठ्या संघामध्ये आपली वर्णी नक्कीच लावून दिली. मग त्यामध्ये पाहिलं तर ओपन हाफ मध्ये नेहमी यांना आपण डिंगडॉंग संघाकडून खेळताना आपण सध्या पाहतोय. त्यांच्यासोबत जर पाहिलं तर बरेच वर्ष भिवंडीचं क्रिकेट हे संपूर्ण टेनिस विश्व गाजवणारे ते म्हणजे बिलाल शेख. बॅटिंग करताना आपण पाहतोय स्पोर्टिंग सेन्सेशन हा संघ चांगली अशी टुर्नामेंट आपण पाहतोय. मसुरकर साहेबांची ही टुर्नामेंट पाहतोय. तब्बल 15वा पर्व आणि 15व्या पर्वामध्ये तेवढे दिमागदार पद्धतीने आज पाहिलं तर प्रेक्षकांनी सुद्धा बरीचशी वर्णी लावली होती. त्यासोबत व्यासपीठावर अक्षरशः बसायला जागा नव्हती. आमचे साथी समालोचक तुषार धुमाल जे खुर्चीवर न बसता टेबलवर बसून कॉमेंट्री करत होते. म्हणजे बघा मैदान सुद्धा खच्च भरलं होतं, प्रेक्षक आले होते. त्यासोबत पाहिलं तर व्यासपीठावर सुद्धा आमच्या सर्व अतिथी मान्यवरांची गर्दी 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 होती. आणि ही टुर्नामेंट आज पाहिलं शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. आणि आता टप्प्यामध्ये जाऊन कोणता संघ पुढे नक्की जाणार, कोणता संघ पाहिलं तर वसीम भाई फॅन क्लब इंडिया या संघासोबत मॅच खेळणार. यासाठी चालू असलेली मॅच आशिष मेहरोल असतील बहुतेक गोलंदाजी मार्कवर. पनवेल मधील हे एक चांगले गोलंदाज या मैदानामध्ये आलेत. फिरोज शेख यांना आपण पाहतोय. फिरोज शेख यांना सुद्धा आपण पाहतो. हे सुद्धा मुंबईमधील खूप चांगले गोलंदाज. मुंबईमध्ये पाहिलं तर जेवढे पेसर आहेत त्या पेसर मधील अतिशय पाहिलं गुणवान पेसर मधील गोलंदाज जाणले जातात ते म्हणजे फिरोज शेख. त्यांचा सुद्धा पाहिलं तर 2020च्या 10PL स्पर्धेमध्ये जिंकण्यामध्ये ज्या रायगड संघामध्ये प्रतिनिधित्व केलं होतं त्या टीम मध्ये सुद्धा पाहिलं तर फिरोज सुद्धा होते. योगेश पवार असतील, फिरोज असतील, त्यामध्ये पाहिलं तर बंटी पेंडार यांची सुद्धा वर्णी होती. त्यामध्ये पाहिलं तर आपण बरेच चांगले खेळाडू पाहिलं. विश्वजीत ठाकूर सुद्धा होते त्या टीम मध्ये. थॉमस डायस होते. 19 धावसंख्येची गरज 24 बॉलचा खेळ बघ असेल आणि 24 बॉल मध्ये 19 धावा वाचवाव्या लागतील. आता आशिष मेहरोल पनवेल मधील हे एक चांगले खेळाडू आज पाहतोय जिग्या 11 खोपोली संघासाठी काय करतात, कशा प्रकारे गोलंदाजी करतात. आणि नक्की जिग्या यांनी पाहिलं तर 3 बॉल 3 विकेट साठी 5000चा पारितोषिक लावलाय. पहिलाच बॉल कट केलाय पॉइंटच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. बॅकअप तैनात आहे परंतु इथं सिंगल कंप्लीट केले. सिंगल नंतर थोडा ओव्हर झाला. फिरोज शेख आलेत, 2 धावा कंप्लीट केल्यात. एकाचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये केलं आणि दुसऱ्याचं परिवर्तन तिसऱ्यामध्ये बोलता बोलता कंप्लीट सुद्धा झालंय. कारण की मिस फील्ड केली आहे आणि थोडंसं लेझी क्रिकेटचा फायदा आपण पाहिलं तर प्रामुख्याने बिलाल शेख आणि साथीला ओमी केनी उठवताना. बिलाल शेख बराच वर्ष पहिला भिवंडीचं क्रिकेट अक्षरशः गाजवत ठेवले. मग त्यामध्ये पहिला ठाणा वर्सेस रायगडची मॅच का असो किंवा पाहिलं तर बऱ्याचशा मोठमोठ्या ऑल इंडियन ओपनचे टुर्नामेंट असू दे, नेहमी आपण उमर 11 संघामध्ये यांना पाहत होतो. परंतु आज खेळताना आपण त्यांना पाहतोय ते म्हणजे स्पोर्टिंग सेन्सेशन या संघाकडून. स्पोर्टिंग सेन्सेशन हा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. चांगला खेळ झाला पहिल्या मॅच मध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये जिंकले आणि या मॅच मध्ये जवळपास समोरच्या टीमला कमी धावामध्ये थांबवलंय आणि 19चा पाठलाग करायचा. अजूनही पाहिलं तर 16 धावसंख्येची गरज. हा बॉल बराचसा उसळी घेणारा बॉल होता. पंचांचा इशारा वाईटचा असेल. 4 धावसंख्या झाली आहे. 1च्या मदतीने पहिल्या बॉल मध्ये 3 धावसंख्या आली. 1 बाउन्सचा इशारा पंचांनी दिलाय. बॉलनी बरेचशी अतिरिक्त उसळी घेतली होती. ओमी केनी यांच्या डोक्यावरून बॉल गेला, वाईट दिला आणि यानंतरचा बॉल. विकेट घ्यावी लागेल, रेग्युलर विकेट घ्याव्या लागतील. बॅक टू द बॉल नक्कीच गेला होता. झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली होती परंतु हा झेल सुटताना आपण पाहतोय. आशिष मेहरोल आणि समोर पाहिलं तर ओमी केनी. बऱ्याच वेळा हे दोन्ही खेळाडू आपल्या एकाच संघामध्ये बऱ्याचदा खेळताना आपण पाहिलंय. बऱ्याचदा यांना एकमेकांचा खेळ माहिती आहे आणि या मैदानामध्ये खोपोलीच्या नगरीमध्ये त्यांचा खेळ. इथं ओमी केनी यांनी पडा स्वीप केलाय, बॉलला पाठवलं डीप मध्ये. पंचांचा शेअर येतोय. हा चौकार.
एक सुंदर असा फटका आपण पाहतोय मारताना फलंदाज ओमी केनी यांना, आणि ओमी केनी यांनी इथं या मॅचचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करताना आपण पाहतोय, कारण की ओमी केनी यांनी मारलेला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार करता 8 पर्यंत धावसंख्या. खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाइज केली आहे. आज पहिलं 15वं वर्ष प्रामुख्याने आपण उल्लेख करू. 15 वर्ष एखादी टुर्नामेंट सक्सेसफुल करणं सोपं काम नाही, आणि त्यासोबत जर पहिला ऑल इंडिया ओपनचे खेळाडू या मैदानामध्ये घेऊन येणं, माझ्या माहितीनुसार, माझ्या पाहण्याच्या टेनिस क्रिकेटच्या माहितीनुसार पहिल्यांदाच मी ऑल इंडिया ओपनचे खेळाडू या खोपोली नगरीमध्ये पाहतोय. तेवढी चांगली टुर्नामेंट, चांगला फटका नक्कीच खेचलाय, आणि परंतु क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे, दुसरी कंप्लीट करतील का? थोडे फम्बल झाले आणि त्यानंतर दुसरीचा प्रयत्न तू मे चाललंय, परंतु इथे सिंगल मध्ये थांबावं लागेल. बिलाल शेख यांनी सांगितलंय की सिंगल नक्कीच धाव घेऊ, परंतु आपल्या टीमला विजयाच्या जवळ समीप नेऊन पोहोचवू, हे नक्कीच बिलाल शेख यांनी जाणलंय. स्पोर्टिंग सेन्सेशन संघाकडून खेळताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सलामीचे. बिलाल शेख आणि साथीला जर पाहतोय तर ओमी केनी, या दोन्ही खेळाडूंची चर्चा आहे. प्रामुख्याने पाहिलं तर ओमी केनी सध्या इन्फॉर्म असलेले खेळाडू जे मैदानामध्ये खेळतायत. बिलाल शेख चांगला फटका हुक केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय बिग A1 क्वालिटी षटकार. थँक्यू डेझे. नक्कीच ही मॅच पाहिलं तर थोडीशी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या जवळ जाऊन जरी पोहोचले, परंतु प्रेक्षकांनी डोक्यावर हात लावला. बघा, जर झेल घेतला असता तर तुम्हाला आयवा कॅच जे बक्षीस सायकल आणि त्याचबरोबर साडी होती, जी पैठणी होती, ती सुद्धा मिळाली असती. नक्कीच घरचे खुश झाले असते. डोक्याला हात लावले, हा जर झेल पकडला असता, मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु माझे कुटुंबवासी सुखी झाले असते. एक चांगली टुर्नामेंट मसूरकर साहेबांनी भरवली आहे. नक्कीच बक्षीस सोडलं या प्रेक्षकाने. एका प्रेक्षकाने पाहिलं तर वाघमारे या प्रेक्षकाने जे कॅच पकडली, ती कॅचचा रिप्ले सुद्धा नक्कीच वारंवार दाखवण्यात येईल. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय फिरोज शेख मुंबईचे, हे सुद्धा एक घातक गोलंदाज फिरोज, परंतु धावा कमी आता राहिल्यात. पहिलाच बॉल पाहिलं तर हवेत आहे, झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली आहे आणि पकडलाय झेल. संपतोय इथे ओमी केनी यांच्या इनिंगचा बॅटिंगचा खेळ. डीजे कोण फॅन असतील ना तर जोरदार टाळ्या वाजवा. बघा, अजूनही पाहिलं तर जवळपास 5 वाजत आलेत आणि पवन केनेचे फॅन फॉलोअर अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत. ही टुर्नामेंट पाहिलं तर माजी नगराध्यक्ष खोपोलीचे मसूरकर साहेबांची टुर्नामेंट, आणि त्या टुर्नामेंट मध्ये अजूनही पाहिलं तर आता पहाटेचं सत्र सुरू झालंय, तरी सुद्धा प्रेक्षकांची अलर्ट गर्दी, आणि या गर्दीचं पाहिलं तर या प्रेक्षकांची गर्दी आणि त्याचबरोबर टुर्नामेंट सक्सेसफुल होण्यामागचं एक उत्तम उदाहरण. हा फटका चाललाय सीमारेषे बाहेर, विनिंग शॉट पवन केने, फिनिश द मॅच इन स्टाईल. पवन केने संपवली मॅच. जे हवं होतं आणि तेच करून दिलंय. स्पोर्टिंग सेन्सेशन संघ या मॅच मध्ये ठरलाय विजयी, आणि विनिंग शॉट कोणी मारलाय तर A1 पवनने मारलेला फटका हा विजयी फटका. हॅलो, थँक्यू डेझे. चला, पुढच्या मॅच साठी टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूयात वसीमभाई फॅन क्लब इंडिया विपक्ष स्पोर्टिंग सेन्सेशन या संघाला. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करूयात की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. उस्मान पटेल असतील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाना यांना आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करूयात. ऋतिक पाटील अथवा नाना.
तर या दरम्यान मी केतन म्हात्रे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त बाईक जिंकण्याचा मान ज्यांच्या नावावरती आहे, सगळ्यात जास्त कार जिंकण्याचा मान ज्यांच्या नावावरती आहे, ते केतन म्हात्रे सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं आयोजकांच्या वतीनं स्वागत इथून करतोय. केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकळण, वाकळण गावचा हा सुपरस्टार बायकर मॅन म्हणून महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित, आणि त्याचं स्वागत आपण या व्यासपीठावरती करतोय. नक्कीच तुषार सर, आपल्या या खोपोलीच्या या संपूर्ण खालापूर कर्जतच्या नाक्या नाक्यावर एक चर्चा होत असते की केतन म्हात्रे बायकर मॅन, आणि त्यांना पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक दूरवरून मॅच पाहण्यासाठी जात असतात. त्या या मैदानामध्ये आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. केतन म्हात्रे बायकर मॅन, आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण मसूरकर साहेबांनी आयोजित केलेली टुर्नामेंट त्यांच्या संपूर्ण पाहिलं तर पाटील यांनी सक्सेसफुल करण्यामध्ये जणू काही विडा